एक मोठी बातमी आहे भंडाऱ्यामधून। भंडाऱ्याच्या जवाहर नगर इथल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये एक मोठा ब्लास्ट झालाय आणि या फॅक्टरीच्या आरके ब्रांच सेक्शन मध्ये हा ब्लास्ट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय। या स्फोटामध्ये जीवितहानी झाल्याची भीती सुद्धा आता व्यक्त होतीये। भंडाऱ्यामध्ये आयुध निर्माण कारखान्यामध्ये भीषण स्फोट झालेला आहे। या स्फोटामध्ये जीवितहानी झाल्याची भीती आहे। भंडाऱ्याच्या जवाहर नगर इथल्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये हा स्फोट झालेला आहे। तर भंडाऱ्यामधली ही ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामध्ये आता काही जीवितहानी सुद्धा झाली असेल अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे। भंडाऱ्यामधल्या जवाहर नगर इथल्या या आयुध निर्माण कारखान्यामध्ये हा स्फोट झालेला आहे। फॅक्टरीच्या आरके ब्रांच सेक्शन मध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय। सध्याची ही प्राथमिक माहिती आपण बघतोय। भंडाऱ्यामधली ही मोठी बातमी आहे। भंडाऱ्यामधल्या आयुध निर्माण कारखान्यामध्ये हा भीषण स्फोट झालाय। या स्फोटाची तीव्रता इतकी आहे की इथे काही जीवितहानी सुद्धा झाली असावी अशी भीती सध्या व्यक्त होतीये। प्राथमिक माहिती सध्या समोर येताना दिसते। जवाहर नगर इथल्या या आयुध निर्माण कारखान्यामध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय आणि या कारखान्याच्या आरके ब्रांच सेक्शन मध्ये हा स्फोट झाला अशी प्राथमिक माहिती मिळतेय। सध्याची ही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। हा स्फोट ज्या वेळेला झाला त्यानंतरची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय एबीपी माझावर। स्फोटानंतर ज्या पद्धतीचा धूर आणि ज्या पद्धतीची आग त्या ठिकाणी पसरलेली आपण पाहतोय त्यावरून या स्फोटाची तीव्रता आपल्या लक्षात येऊ शकते आणि त्यामुळेच अशी भीती आता सतावतीये की या स्फोटामध्ये काही जीवितहानी सुद्धा झालेली असू शकते। रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देत आहेत। रजत, यामिनी थोड्या वेळापूर्वी हा ब्लास्ट झाल्याची माहिती समोर आलेली आहे। अगदी भंडारा शहराच्या थोड्या आधी जवाहर नगर नावाचा ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी ही ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे आणि या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये मोठा ब्लास्ट झाला आहे आणि ज्या इमारतीमध्ये हा ब्लास्ट झाल्याची माहिती आहे ती इमारत जी आहे ती पूर्णपणे ध्वस्त झालेली आहे। सध्या ऑर्डिनन्स फॅक्टरीचे अधिकारी यांच्याशिवाय वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचलेले आहे आणि या इमारतीमध्ये जेव्हा ब्लास्ट झाला आहे अगदी प्राथमिक माहिती आहे की त्या ठिकाणी त्यावेळेस 7 ते 8 कर्मचारी जे आहेत ते काम करत होते। मात्र ते या स्फोटाच्या मुळे ते जखमी झाले आहे का किंवा त्यांना काही इजा झाली आहे का या संदर्भात ऑर्डिनन्स फॅक्टरीकडून कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही आहे। मात्र 3 जणांना अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये त्या ठिकाणातून बाहेर काढून रुग्णालयाच्या दिशेने रवाना करण्यात आल्याची माहिती आहे आणि जे इतर, कारण म्हटलं जात होतं की 7 ते 8 कर्मचारी त्या ठिकाणी होते, तर इतर कर्मचारी कुठे आहेत त्यांचा शोध घेतला जात आहे आणि सध्या जे आहे बचाव कार्य जे आहेत ते सुरू करण्यात आलेले। मात्र ज्या इमारतीमध्ये हा स्फोट झालेला आहे ती इमारत स्फोटाच्या प्रचंड तीव्रतेमुळे पूर्णपणे ध्वस्त झाल्याची माहिती आहे। अगदी धन्यवाद रजत या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।